श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. तर देवाने हृदयात सगळे भाव दिले, पण समाधान किंवा शांती किंवा आनंद केवळ हे गुरुच देत असतात. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. तर यावर्षी गुरुपौर्णिमा 21 जुलै 2024 या दिवशी आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे आणि त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकेने व निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश असतो. तर या गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुतत्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग याचा इतर दिवसांच्या तुलनेत 1,000 पटीने लाभ होतो. म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची एक अनमोल पर्वणीच असते. तर गुरुपौर्णिमेला तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. तर तुम्हाला कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. तो पिवळ्या रंगाचा धागा असावा. असा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आणि तो धाग्याला तुम्हाला 108 अशा गाठी बांधायच्या आहेत. पण प्रत्येक गाठ बांधत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र तुम्ही ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला प्रत्येक गाठ बांधत असताना म्हणायचा आहे. तर हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला 108 गाठी बांधायच्या आहेत आणि नंतर हा धागा, पिवळ्या रंगाचा हा धागा 108 गाठी बांधलेला, तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे. तो तुळशीला बांधल्यानंतर तुम्हाला तुळशीला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुळशी मातेजवळ प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय आणि तुळशी मातेचे हा उपाय केल्याने म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होऊ शकते. तर हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय सोपा असा उपाय आहे इच्छापूर्तीसाठी. तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला करू शकता. तर दुसरा उपाय हा मुलांसाठी तुम्ही करू शकता. जे मुलं सारखे आजारी पडतात, त्यांना नजरबाधा होते किंवा सारखे अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही, नोकरी लागत नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना अडचणी येतात, भरपूर अभ्यास करतात पण हवे तसे यश मिळत नाही. मग ती लहान मुलापासून तर मोठी मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात पौर्णिमेला. तसेच त्यांचं प्रगती होण्यासाठी, त्यांना प्रत्येक या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. तर तुम्ही मुलांना योग्य दक्षिण दिशा सोडून योग्य त्या दिशेला बसवायचं आहे. त्यांना बसायला पाठ किंवा आसन द्यायचं आणि तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आणि त्या काळी मोहरी आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळा उतरवायच्या आहेत. 7 वेळा किंवा 3 वेळा उतरवा आणि उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊ दे, असे म्हणत म्हणत तुम्हाला त्या 3 वेळा किंवा 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला त्या उतरवायच्या आहे. आणि ती काळी मोहरी आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या देठासकट घ्यायच्या आहे. त्या मिरच्या घेऊन तुम्हाला त्या जाळायच्या आहेत. मग त्या तुम्ही मिरच्या आणि काळी मोहरी ह्या तुम्ही तुमच्याकडे जर गौरी असेल शेणाची तर त्यावरती जाळू शकतात किंवा कापुरामध्ये सुद्धा ते जाळून टाकायचं आहे. आणि पूर्ण जाळून झाल्यानंतर तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे. मग ते तुम्ही वॉश बेसिनमध्ये टाकू शकता किंवा डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता. तर ते तुम्हाला घरात नाही ठेवायचं आहे.
तर हा उपाय तुम्ही मुलांसाठी पौर्णिमेला करू शकतात, तर त्याचा नक्की तुम्हाला लाभ होईल. तर गुरुपौर्णिमेला गुरुच्या पूजेसोबत भगवान विष्णू यांच्या पूजेलाही अतिशय महत्त्व आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची पूजा करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले, फळे, अक्षदा, चंदन, पंचामृत, तुळशीचे पान, बेसनाचे लाडू इत्यादी हे अर्पण करा. तसेच त्यांना विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसाचे पठण करा. मग आरती करा. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवून येतील. तुमच्या जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी नक्कीच येईल. त्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करा. आणि त्याचबरोबर देवगुरूचे रूप म्हणून म्हणजे तुम्ही हरभरा डाळ, गूळ, तूप, हळद, केशर, पिवळे कपडे, सोने, पितळाची भांडी म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही म्हणजे गरीब लोकांना दान करू शकतात. असं केल्याने तुमच्या म्हणजे असलेला गुरुदोष हा दूर होतो आणि गुरुदोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते. म्हणजे तुमच्या यथा पद्धतीने तुम्ही दान करू शकतात. पण पिवळ्या वस्तूंचे दान हे गुरु पौर्णिमेला केले तर त्याचा फायदा हा जास्त होतो. तर तुम्ही तुमच्या यथा पद्धतीने तुम्ही ते दान करू शकतात. जर तुम्हाला गुरुदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गुरुग्रहाची तुम्ही पूजा करा. आणि या दिवशी भगवान विष्णू प्रमाणे गुरुग्रह यांची पूजा आणि गुरु चालीसाचे पाठ करा. असं केल्याने तुमच्या जीवनात तुम्हाला प्रगती ही जाणून येईल. त्याचबरोबर गुरुदोष दूर करण्यासाठी तुम्ही गुरूंच्या मंत्राचा जप जास्तीत जास्त करा. म्हणजे तुम्ही दिवसभर सुद्धा गुरु मंत्राचा जप हा जितका जास्त कराल पौर्णिमेला तितकं अतिशय उत्तम आहे. तर गुरुग्रहाचा दोष दूर करण्यासाठी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. हा सुद्धा प्रभावी असा मंत्र आहे. तसेच गुरुपौर्णिमेला तुम्ही आपल्या पूजेच्या स्थानी गुरु यंत्राची स्थापना केली आणि त्या यंत्राची दररोज नित्य पूजा केली तर त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातील जो गुरुदोष आहे तो नक्कीच दूर होईल. कारण की या गुरुपौर्णिमेला जे आपल्या प्रारब्धात नसते ते सुद्धा गुरु आपल्याला मिळवून देत असतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा हा शुभ दिवसाचा तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या यथासांग पद्धतीने तुम्हाला जशी सेवा शक्य असेल तशी शक्य तुम्ही सेवा करा. दिवसभर गुरुमंत्राचा जप करा. आपल्या गुरूंचे चरण स्पर्श करा. आपल्या आई वडील मोठे व्यक्ती ज्यांच्याकडून आपल्याला चांगले शिकायला मिळते त्या प्रत्येक मोठ्या व्यक्तींचा तुम्ही चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मुलांनाही तसे करायला सांगा. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.